जानकर साहेब नाहीत का बरं? जानकर साहेब 101% खासदार माढा मतदारसंघात होणार. काय बोलतो? हो होणार 100%. 100%. 2200 कार्ड्यातनं 250 कार्ड्याला रेशन देतात. बाकीच्या कुठं जायचं? कोणाचं सरकार चांगलं होतं? आम्हाला काँग्रेस सरकार राष्ट्रवादीचं. होय. हो आता राष्ट्रवादी फुटली की कुठली तरी पण त्याला देणार नाही. आम्ही कुणालाही देऊ, अपक्षाला देऊ. माळशिरस तालुक्याचा काही भाग बघितल्यानंतर आणि हा दुष्काळी भाग बघितल्यानंतर असं वाटतं जणू काही राजस्थानमध्ये झालेलं आहे. मोहिते पाटील गट नाराज आहे म्हणतात. आता नाराज आहेत त्यांनी. तसं काय कार्य केलं असेल तसं माणूस हे करते. होय. जसं कार्य असेल असंच माणूस मतदान करतं. होय. आता त्यांचं काय कटो कमी पडले असतील म्हणून आपलं नाराज असतील माणसं. बरं. गाव धैर्यशील मोहिते पाटीलच पाहिजे. पाहिजे का? मग आता काय करणार? धैर्यशीलला मतदान देणार. उभं राहिलं नाही त्यांना तिकीट दिलं नाही. मग मत बाद करणार. होय. मला तिकीट दिलं तर मी उभं राहायची इच्छा आहे माझी. काय बोलताय? हो हो. काय करणार जनतेसाठी? काय सगळे काम कोणा जनतेचे. होय. मनात काय कोण खासदार होणार? नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईममध्ये. सध्या माढा लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, परंतु सर्वसामान्य कष्टकरी जे रोजगार करतात, जे मेंढपाळ व्यवसाय करतात, त्या लोकांच्या मनात नेमकं काय? त्या लोकांना कुणाला खासदार करायचं आहे? एकीकडे महायुतीतून रणजितसिंह निंबाळकर हे उमेदवारी त्यांची फायनल झाली, तर महाविकास आघाडीतून कोण अजून फायनल झालेलं नाही. परंतु लोकांच्या मनात काय आहे, त्यांना कुणाला खासदार करायचं आहे, विचारूया आपण त्यांना. नमस्कार. नमस्कार. काय तुमच्या मनात कुणाला खासदार करायचं आहे? जानकर साहेब. का? जाव काय तळागाळातला नेता आहे, समध्याकरता आबादणाऱ्या व्यक्ती आहे. खासदार साहेब पहिले निवडून गेलं, आढळायला राहिलं कसलं गोरवडी तोंड सुद्धा आम्ही बघितलं नाही. खासदार मत तेवढं दिलेलं आहे. दुसरं काय भेट नाही, पाणी नाही, ठिकाण नाही, लाईट नाही, गावात काय नाही. मग त्याच्यापेक्षा जानकर साहेब नाहीत का बरं? जानकर साहेब 101% खासदार माढा मतदारसंघात होणार. काय बोलतो? हो होणार 100%. सैन्य व पोलीस दलात सर्वाधिक विद्यार्थ्यांना भरती करणारी एकमेव अकॅडमी म्हणजे प्राध्यापक शिरकुळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवडी. 2024च्या मेगा पोलीस भरतीसाठी 15 मार्च पासून स्पेशल बॅच सुरू. सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक, रफ आणि टफ फिजिकल, सुसज्ज लायब्ररी, दर आठवड्यातून लेखी परीक्षा, जुन्या विद्यार्थ्यांसाठी दररोज 100 गुणांचा सराव पेपर, मुलामुलींसाठी निवासाची व जेवणाची उत्तम सुविधा. लेखी परीक्षेत 90पेक्षा जास्त गुण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजेच प्राध्यापक शिरकुळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवडी. निंबाळकर हे भाजपमध्ये उभा राहिलेत, महाविकास आघाडीतून कोण उभा राहिले? ते काय सांगू शकत नाही बरं का, पण निंबाळकर साहेबांची कामं बरीचशीच झालेली आहेत. मतदारसंघात भरपूर त्यांनी कामं केली आहेत, विकास कामं भरपूर केलेली आहेत. मग त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे, त्यामुळं मला असं वाटतं की त्यांना काय ह्या लोकसभेला अडचण नाही आहे. काय बोलतो? हां, ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील 100%. अडचणच नाही काय त्यांना. त्यांचे काम करणारे बाबा शहाजी बापू आहेत, संजय मामा शिंदे करतायत, जयकुमार गोरे आहेत, त्यांचं स्वतःचं वोट आहे. हां, पलटणला काय ते स्वतः स्थानिक असल्यामुळे त्यांना तिथून प्लस पॉईंट आहेच. हां, त्याच्यामुळे काय अडचण नाही एवढी. कसं होईल फाईट? फाईट काय वन साईड होणार आहे, एवढं काय नाही. म्हणजे असं वाटत नाही की प्रतिस्पर्धी त्यांना आहे मतदारसंघातून. काय बोलतो? हां, नाहीच काय समोर दिसत नाही तसं काय. धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहे त्यांच्यावर. मला ते त्यांचं अंतर्गत काय असेल ते एकाच पक्षात आहेत सध्या, तर त्याच्यामुळे ते काय मॅनेज होऊ शकतात. त्यांचं काय एवढं मनाव घ्यायसारखं नाही. मोहिते पाटील बी भाजपचे आहेत आणि ते पक्ष श्रेष्ठीवरचे ते काय ते ठरवलं त्यांनी, म्हणजे त्यांना जी तिकीट दिली त्यांना विचारूनच दिली असणार आहे ना. त्यांना शेवटी काम करावं लागणारच आहे. निंबाळकर साहेबांचं काम करावं लागणार आहे. खासदार कोण होते? खासदार निंबाळकर. बर. आता लोकसभा निवडणूक लागली आहे. हो. कसं तुमचा कल आहे कोणाकडे? आता आमचा कल तर भाजपच्या विरोधातच आहे. विरोधात? हां. का? काय म्हणजे आता आमच्या उशाला पाणी असून आम्हाला महिना पाणी प्यायला नाही. उशाला म्हणजे कॅनल गेलाय ना आमच्या गावापासून, अजून पाण्याचा तपास नाही आमच्यात. हे काय गाडीत केंड आहेत बघा, मी दहेगाववरनं पाणी आणलंय भरून. तुम्ही बघू शकता, गाडीत केंड भरून आणली ती. मी दूध घालायला गेलं तिथनं येताना केंड भरून आणावं लागतं ती. कोण तुमच्या मनात आहे? भाजपच्या विरोधात कुणी असेल ते. का एवढं का नाराज आहे? एवढं नाराज म्हणजे आमच्या मतदारसंघात भाजपनं काहीच दिलं नाही. तुम्ही गाव अख्खं फिरून बघा, कुठं दिसतंय तुम्हाला एक पाठी तर दिसते काय निधी दिलेली जी. म्हणून साठी आम्ही नाराज आहे त्यांच्यावर, बाकी काय सुद्धा का नाही. दुसरं कोण पर्याय तुम्हाला?
पर्याय बघू आता अजून नाव जाहीर जाईल नाही तर कुणाचं नाव घेता. महाविकास आघाडीतनं आता महादेव जानकर, लक्ष्मण हाके, अभय जगताप, धैर्यशील मोहिते पाटील, संजीव निंबाळकर आहेत. ह्यांच्यापैकी कोणालाही चौघापैकी ज्यांना तिकीट मिळेल त्यांना मतदान केलं जाईल. केलंय तो खासदार होईल की. होय. तर निंबाळकर उभं राहिलेत आता भाजपमधून डबल. कसा शेवटी आता पक्षाचा निर्णय आहे. जो पक्ष निर्णय घेईल तो सर्वांनाच काम करावं लागणार आहे ना. तुमच्या मनात काय आहे, कोण होणार? नाही कसं आहे आता लोकप्रतिनिधी हा सर्वसमावेशक असावा, गोरगरिबांना जाणणारा असावा, शेतकऱ्यांच्या समस्या पूर्ण करणारा असावा. असाच म्हणजे माझ्याच नाही तर सर्व जनतेच्या मनात असाच आपला एक प्रतिनिधी लोक असावा असं माझं मत आहे. खासदारांनी काय कामं केली का? कामं बरेच केलेले आहेत. आता त्यांची पत्रकार परिषद पण बघतोय आम्ही. ते सांगतात की माळशिरस तालुक्यातला जो दुष्काळी भाग आहे त्याचे पण आम्ही काम पूर्ण करू. तसे त्यांनी जे आर पण म्हणतात ते काढलं आहे आपण आपल्या महाराष्ट्र शासनाकडून. आणि मला पण असं वाटतं की जो हा दुष्काळी पट्टा आहे माळशिरस तालुक्याचा त्याचा सर्वांगीण विकास व्हावा. जेणेकरून काय होतं की माळशिरस तालुक्याचा काही भाग बघितल्यानंतर आणि हा दुष्काळी भाग बघितल्यानंतर असं वाटतं जणू काही राजस्थानमध्ये झालेलं आहे आपण. त्यासाठी असं वाटतं की शेतकरी आहे म्हणल्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण व्हाव्या त्या. आणि त्यांचे पण मुलांना त्या ज्या भागातल्या मुलांची म्हणजे शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेतात त्या पटीतच इथल्या सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं आणि त्यांचा एक सर्वांगीण विकास व्हावा एवढं आपलं माझं मत आहे. खासदार निंबाळकर निवडून येतील. कसं आहे पक्षानं तिकीट दिलंय म्हणजे 100% निवडून येतील ही खात्री आहे ना. म्हणजे तसं त्यांचं कार्य पण चांगलं आहे, नाही असं नाही. म्हणजे शेतकऱ्यांना पण जाणतात ते. कालच मी त्यांचं एक लाईव्हवर पाहिलं की महामार्गासाठी पण त्यांनी बरेच कार्य केलेलं आहे. पाणीसाठी त्यांनी एक कुठं महाबळेश्वर सपाशी एक धरण बांधावं असं केंद्र शासनाकडे त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे. म्हणजे एक चांगलं काम आहे. काय मनात तुमचे नेमके मनात काय कोण खासदार होणार? नवीन द्या एखादा. होय. नेतो सोडून दुसरा द्या. आता जे खासदार रणजित नाईक निंबाळकर त्यांना डबल तिकीट भेटले, काय मत आहे तुमचं, देणार का निवडून? नाही ना भाजपला मतदान नाही राव. लय त्रास झालाय एवढं नाराज आहे भाजप? जीएसटी मुळे. होय. काय त्रास झाला तुम्हाला? जीएसटीचा लय त्रास झालाय आम्हाला. होय. काय सांगाल? आम्हाला असं वाटते शेतकऱ्यांच्या पैकी एखादा उमेदवार उभा करून सगळ्या शेतकऱ्यांनी निवडून त्याला दिलं पाहिजे. नाही कोण पण असू दे शेतकरी, पण शेतकऱ्यातला खासदार झाला पाहिजे तरुण एखादा, तर विकास होईल कुठेतरी. थांबल ही भ्रष्टाचार. नाही तर 60 वर्ष त्रास झाला नाही एवढा त्रास झाला जीएसटीने. व्यापार वर्गाला हे केलं पक्षी एकात घेऊन सगळे शेतकऱ्याला वाढणूक 2000 देऊन गाजरदारमुळे हल्ल्यागत झालंय. माढा लोकसभेत तुमचे विजय मोहिते पाटील होते. आपला भाजपला विरोध आहे जीएसटीच्या ह्याच्यात. कोण आहे कोण नाही आपल्याला बघायचं नाही. धैर्यशील मोहिते पाटील उभं राहिले कोण नाही तर चालतच नाही. भाजपला चालत नाही आम्हाला. काय तुमच्या म्हणणं? आमच्या मनात काय नाही. आम्हाला फक्त जनतेचं काम करणारा माणूस पाहिजे. कोण पण असू दे, कोणी पण येते, फक्त जनतेची कामं केली पाहिजे त्यांनी. 5 वर्षात इकडं फिरकलं पण नाही खासदार आमचं. कोण? रणजित भाई. त्यामुळे आता कसं आहे त्यांचं फाईट कशी होईल, कोणासोबत होईल काय माहिती. दुसरा कोण उभा राहते त्याच्यावर फाईट होईल ना. कोण उभा राहायला पाहिजे? कोणी पण राहते, फक्त जनतेची कामं केली पाहिजे त्यांनी. मला तिकीट दिलं तर मी उभं राहायची इच्छा आहे माझी. काय बोलतात? हो हो. काय करणार जनतेसाठी? काय सगळे कामं करू जनतेचे. हो. खासदारांनी काय काम केली का? खासदारांना माहिती. खासदारांना विचारा तुम्ही गेल्यावर तिकडे काय काम केलं. निवडणूक लागली म्हणलं, बोला की. भाजपमधनं तिकीट दिले निंबाळकरांना, बरोबर. काय तुमचं म्हणणं? काय निंबाळकर येतील की निवडून. येणार का? कामं केलीत का? हो केलेत. धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत. ते काय त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ते. आता होय. आपलं नाही त्यात. होय. निंबाळकर निवडून येतील का? येतील. विरोधात कोण असेल? ते राष्ट्रवादी कोणतरी, राष्ट्रवादी जानकर कोणतरी आहेत की. सरळ निवडून येतील. हो सरळ निवडून येतील. कामं काय काय केली त्यांनी? भरपूर केलेत. रस्त्याचे ह्याचे ते अनुदान दिलेत. होय. तुमचं गाव कोणतं? माळशिरसच. काय माळशिरससाठी काय केलं? भरपूर रस्त्याचे ह्याचे अनुदान दिलेत त्यांनी. कामं केलेत. मोदीच पाहिजे. कसं बदलायचं? मोदीनेच कामं केलेत ना सगळं. कसं
आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना साथ दिली होती. हो पहिल्या दिलीच त्यावेळी त्यांना वाटत होतं मला खासदार व्हावा, अपेक्षा राहते प्रत्येकाला. आता काय होईल? त्याने थोडं थांबवा होता काय पक्ष आदेश असला तर हा कशाला बंडखोर करायचं. त्यांना दिलं त्या घराचं आमदार दिलीच ना. रणजित निंबाळकर पुन्हा निवडून येतील येणार मग मोदी सरकार येणार तेव्हा मग ते येणारच ना 100%. 100%. काय काय केलं मोदी? आता मोदीने काय केलं नाही असं म्हणायचं. आधी ऑनलाईन सगळी गोष्टी कोणी केली, रस्त्याची कामं कोणी केली, एवढी शेतीसाठी कामं योजना कोणी केले? मोदींनीच केले सगळ्यांना. समाधान आहे मोदींच्या कामावर? हो आहेच की. आता विरोधक म्हणणार नाही केलं म्हणणार. आम्ही काय राजकारणी माणूस काय नाही. म्हणणार? काय म्हणते आपले ते काय राजकारणी माणूस नाही आपण. सर्वसामान्य माणसं आपण आहे ना. बाबा नमस्कार. काय निवडणूक लागली लोकसभेची, बर काय तुमच्या मनात? आमच्या म्हणत हा? लिंबाळकर निंबाळकर का? निंबाळकर कामं केलीत ना त्यांनी. कामं केलीत का? आता तुमच्या धैर्यशील मोहिते पाटील त्यांना तिकीट भेटलं नाही, ते नाराज आहेत. ते बर तुम्ही माळशिरसकर काय करणार? का आता करणार? हा? ती बी भाजपमध्येच आहेत की. भाजपमध्ये जायचं हा मग आता काय वरच्या ह्याने सांगितले तसं ऐकावंच लागेल ना. आहे ना? हम्म. निवडून येतील 100%. हा येते लिंबाळकर येते निवडून. होय ना? कामं केलेत काय काय? केले काम. होय. होय. मोदीचे पैसे येतात का? नाही का? येत नाही. रेशन सुद्धा नाही आमच्याकडे. का? नाही पुढारी देत नाही. ते गावातले पाण्याचं सुद्धा बोंबा आहे. आम्हाला त्यांचं काहीच नाही. मतदान करणार का? नाही लशी देऊन लोक झाले ती पाक ही होऊन गेले ती. लशीमुळे ध्यानात घे की लोकांना उठायची पंचायत झालेली आहे. हैराण होऊन गेले ती. आणि दवाखान्यात गेलं तर ती लोक काय करते, ते जास्त करते ती, कारण पैशासाठी. मग ही माढ्यातून लोकसभेतून निंबाळकर उभा राहिले. आम्ही भाजपला देणार नाही मत. का? आम्हाला त्याचा काय फायदा ना लाभ ना लापा. उमडी करे घ्या भाव घड्याळाला आम्ही मत देणार. शरद पवार? हो शरद पवारला आम्ही देणार. काय केलं तुमच्यासाठी? शरद पवारनं आम्हाला इंदिरा गांधीनं घरकुल दिले. हेच काय आम्हाला आहे? मग आम्हाला नाही ते दिलं. ती चोरांना दिलं, शेतकऱ्यांना. आम्हाला काय दिलं? कुणाला काय आहेत? आम्हाला कार्डी असून तांबडी कार्डी आणि ऊसवाल्यांना यांना पिवळी कार्डी. दारिद्र्य शेत त्यांचा 500 टन ऊस जातो. काय कोण होईल खासदार? खासदार मोहिते पाटील कोणी असू द्या. होय. मोहिते पाटील. आता मोहिते पाटलांना नाही तिकडे भेटत. होय. आता काय भाजपमध्ये कोण असेल त्याला द्यायचं. होय. काय मोहिते पाटील समोर? हा कामं केलीत का त्यांनी? करते ती रस्त्याची ह्याची कामं केली ती. होय. त्यांच्यावर समाधान आहे तुम्ही? समाधान आहे? हाय. कोर्टात नसून अधिकारी देत नाही ती. आणि काय बघत नाही ती कामं. कोण? शे भाजपवाली. निकाल होऊन तुमच्या ध्यानात घ्या की जमीन देत नाही ती. मंडल अधिकारी, सरकारी अधिकारी कोणी काय नाही. सगळा भोंगळा बाजार आहे. देतच नाही ती. तर रेशन कार्ड आज आम्हाला असून आम्हाला देत नाही ती. 2200 कार्डातनं 250 कार्डाला रेशन देतात. बाकीच्या कुठं जायचं? कोणाचं सरकार चांगलं होतं? आम्हाला काँग्रेस सरकार राष्ट्रवादीचं. होय. हो आता राष्ट्रवादी फुटली की? कुठली तरी पण त्याला देणार नाही. आम्ही कुणालाही देऊ, अपक्षाला देऊ, पण त्याला मत देणार नाही. कामच नाही तर आम्ही काय सांगायचं? आमच्या गावात कधी बाबा त्यानं काम केलंय का? आता आलाय तुमच्या ध्यानात घ्या की 7 पुत्या. आता रस्ता करायला नारळ फोडायला आलाय. 5 वर्ष होतात पुढाऱ्यांच्या घरी. गरीबाजू कुणाला रेशन सुद्धा दिलेलं नाही आम्हाला त्यानं. त्याची सुद्धा चौकशी नाही. आणि काय तुम्ही सांगताय ऊस तोडायला होता आणि काय होता? ती होता फडणीचा गडी. असं कसं म्हणून चालेल? गोरगरिबाच्या इकडे जमिनी लुपाडले ते. निकाल कोर्टाचं सुद्धा तू म्हणत नाही ती अधिकारी. आणि ह्यानं काय काम केली? काय म्हणायचं काय? काय माढ्यात निंबाळकरांना तिकीट भेटलंय? मिळालं का? होय. हा होय. माझ्याला तिकीट निंबाळकरला भेटलं ना ते चुकीच आहे. का? चुकीचं आम्हाला पटत नाही ना. भाजपवाल्यानं धैर्यशीबाईला पहिल्यांदा साथ देणार होती. हा मागील 5 वर्षापूर्वी की आम्ही तुम्हाला परत चान्स देऊ. त्यांनी काय चान्स दिला नाही. मग बाह्या काय करेल? अपक्ष राहिला उभा तर बाह्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार. बर. एवढं बोलून मी
माझं भाषण बरं. देईल बस, मला लय बोलायचं नाही. शिरस्करांचे काय म्हणत आहे? माशेरकरांचं काय, बाहेर जिथे जाईल तिथं माशेरकरांच्या बाहेर जिकडे जाईल ना त्या पाठीमागे सगळी माशेरचे लोक पब्लिक जाईल. होय ना? हा, हे माझा वाद आहे. बरं. निंबाळकरांच्या माग का नाही? निंबाळकर काय कधी दिसतच नाही ना, आता दिसायला लागलाय 8-10 दिवसात. होय. तर कसला आहे ते कसला नाही ते आज मी पहिली वेळ बघितला पेपर. भाजपने तिकीट द्यायला पाहिजे. भाजप पण तिकीट द्या पाहिजे होतं बाहेर साहेबांना. आता इकडून महाविकास आघाडीकडून भेटलं. हा, मिळालं तर त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार होतो. होय ना? कोण येईल निवडून आता? तरी जर बाहेरसाहेब तर उभा राहिले तर बाहेरसाहेब 100% येणार. काय तर काड्या दगडावरची रेगा. होय ना? काय मत आहे तुमचं? काय मत म्हणजे? निंबाळकरांना तिकीट भेटले भाजपमधून. बर, चांगली गोष्ट आहे. होय, चांगलं काम आहे भाजप. हो, चांगलं, एक नंबर. काय काय केलं? सगळं केलंय त्यांनी. होय. हा. कसं आहे काम त्यांचं? एक नंबर. होय. हो, आता सगळे नेते भाजपमध्ये चालले. चांगली गोष्ट आहे. हा? चांगली गोष्ट आहे. तुमचं काय, तुम्हाला भाव आहे का? बळांना भाव आहे का? हाय की भाऊ. होय. हो, शेतकरी सुखी आहे का? म्हणावा असा नाही सुखी, बरं. हाय, बऱ्यापैकी आहे. भाजप सरकार चांगलं आहे. चांगला आहे. होय. हो, तिकीट भेटलेलं नाही. आता एक तर आता आम्हाला म्हणजे मी मुळात काय माहिती आहे का, कोण उभं राहिले, कोणाला तिकीट मिळेल हे काही कल्पनाच नाही ना बा अद्याप. त्यामुळं कोणाच्या मागे जायचं न जायचं हा अजून प्रश्नच मोठा आहे की. बर बर बर. हां, भाजप सरकार चांगलं आहे. हां, चांगलं आहे सरकार. भाजप सरकार का आता नियोजन तर त्यांचं सध्या तर चांगलं आहेच की. होय का? हां, निंबाळकर येतील का निवडून? आता इतकं आपला स्टडी नाही. मग भाजप मधून उभं राहिले निंबाळकर. हा, धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट नाही भेटलं. गाव पातळीवरचाच आमचा पाहिजे ना. हा? गाव धैर्यशील मोहिते पाटीलच पाहिजे. पाहिजे का? मग आता काय करणार? धैर्यशीलला मतदान देणार. उभं राहिलं नाही त्यांना तिकीट दिलं नाही. मग मत बाद करणार. होय. निंबाळकर येतील का निवडून? गॅरंटी कमी आहे. निवडणूक लागली आता लोकसभेची. खासदारांना निंबाळकरांना डबल तिकीट भेटले. हो, तिकीट चांगलीच गोष्ट आहे ना. बघ, काय म्हणणं आहे तुमचं? कोणी येईल निवडून? निवडून निंबाळकर येणार, दादाच येणार निवडून. आणि चांगल्या मताने येणार ते पण. भरपूर विडणीत लीड बसणार आहे त्यांना. त्यांची कामं भरपूर आहे ती. म्हणजे कॅनलचं काम असेल, रेल्वेचं काम आहे, परत गावात पण बरेचसे ठिकाणी कामं चालू आहे त्यांची, त्यामुळे तीच येणार. त्याच्याबद्दल म्हणजे गावात बी अशी चर्चा सगळी की त्यांना सगळ्यांनी मतदान करायचं असं चर्चा गावात. पाटलांचा गट नाराज झालाय. नाही, नाराज झाला तर त्यांच्या पैसे नाराज ती. आपण काय करणार आहे त्याला. हो, पण इथं विडणीत सगळे दादांच्याकडेच. कसे एकदम फाईट होईल काय सांगाल? फाईटचं ना दादांनाच मतदान सगळं जास्त, पण तीच निवडून 100% येणार. हो, त्यात काय शंकाच नाही. काय सांगाल? निवडणूक लागली लोकसभेची. काय दादाचं वनवेच आहे विडणे. वनवे. होय, 80% मतदान होईल दादांना. बर. माड्यातनं माड्यातनं 1.5 लाखाच्या फरकाने येणार. होय ना? 1.5च्या पुढनंच. बर. आणि फलटण इथनं, फलटण तालुक्यातनं? फलटण तालुक्यातनं आता लीड बसणारच की. आता हे थाईक इथनं त्यामुळं लीडनं इथनं लीडनंच चालणार. भरपूर लीडनं येणार. आता एवढा सत्ता बदल झाला, नेते इकडून तिकडे गेले, पक्ष फुटी झाल्या, त्याचा काय परिणाम होईल का? नाही, काय नाही. होय, काय होईल का परिणाम? नाही होणार. कसा परिणाम होणार तेव्हा? आम्ही भाजपच, नरेंद्र मोदीचं काम चांगलं आहे, त्यामुळे सगळे तिकडेच माणसं तिकडे जाणार सगळे. आणि मासे चर्चे बी आहे, त्यांना प्रत्येक जवळजवळ 3,000 रुपये 6,000 रुपये आता मिळालं त्यांचं हे जेव्हा PM किसान योजनेतनं. त्यामुळे माणसं सगळी खुश आहेत, त्यामुळे सगळे त्यांच्या बरोबरच आहेत सगळे. त्यामुळे काय विषयच नाहीत. बाकीचा काय विषय, बाकीचं कोणाच्या डोक्यात बी नाही कुठलं काय असेल काय असेल ते. आता शरद पवारांनी पण ताकद लावली. नाही, त्यांची ताकद केव्हा मागं संपली. आमच्या इकडं तर काय नाही, कारण इकडचं तेव्हा त्याला बरेच वेळ झालं ते निवडून गेलेलं, ते परत इकडे आला पण नव्हतं कधी परत. त्यामुळे त्यांचा विषय म्हटला, त्यांचं काय विषयच नाहीत. बाबा काय सांगाल, काय मत आहे इथल्या लोकांचं? सगळं रणजित दादा. होय. का मग त्यांची काम तसे आहेत एक नंबरचे. होय. हो. बर. आता हे भाजप म्हणजे एवढे नेते गेले, पक्ष फुटी झाले, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस पक्ष फुटले, त्याचा परिणाम काय होईल का? परिणाम नाही काय होणार. होय. अजिबात काय होणार. एक शिंग लावून शिट्टी येणार रणजितचं. बर. विकास कामांबद्दल काय सांगा? विकास काम 1 नंबर चालली, त्यांचा 5वा नंबर आहे खासदारात. होय.
बीजेपी दुसरं काय असणार आहे होय हो 100% काय अडचणच नाही बर माड्याचा खासदार कोण हा माड्याचा खासदार कोण होईल? रणजित दादाच होणार ना फार होय माणसं म्हणते ते की बीजेपी विरोधात किंवा काय कामं केली नाही ते कोण म्हणतो असं माणसं म्हणते ते की माणसं म्हणून काय करायचं त्याला पाणीदार खासदार आहे तो भरपूर काम केलं होय. चांगला माणूस काय अडचण आहे बर आता एवढं पक्ष फुटलं एवढं नेते काही फरक पडत नाही जो जो तर बीजेपीच केलंय सगळ्याचा होय. जो तो येतो बीजेपीत येतोय फडणीस काय वाईट आहेत का हो? हा. त्याच्यामुळे काय वाटत आता ते लोक म्हणतात की गॅसचा दर आता वाढलाय पहिला कमी होता शेतकरी पहिला सुखी होता आता सुखी नाही आता 100 रुपयांनी कमी केली की मोदीने अहो तुम्हाला फुकट दिली तर तसंच म्हणणार म्हणजे असं आहे आता काय सगळं तुम्ही सांगा जर सगळं फुकट दिलं चालणार कसा देश कशावर चालणार आहे हा आता लोकांना ऐकती सवय लावली आता मोदी वरनच तुम्हाला माहिती आहे का आता किती वर्ष झालं फुकट खालीत लोक आधी लोक व्हायला लागली रेशनिंग महिन्याला फुकट मिळतंय आणि शिदा वाटप तुम्ही सांगा गणपती असू द्या दिवाळी असू द्या कशी एकंदरीत फाईट होईल एक तर्फे सर काय अडचण आहे एकतर्फे 100% हो 100% विकास कामांबद्दल काय सांगाल भरपूर केलं विकास कामात हो जाऊ आता किती वर्ष गेली अशीच आता आमच्या विंडीचं बीजेपी सरपंच 1 नंबर चालले आता आमच्या गावात तुम्ही पहिल्यांदाच आला सर पहिलं गाव ना आता गाव बघायला पाहिजे तुला काय आहे पहिला झाला मोठा तुम्ही सांगा तुम्ही म्हणता मोदी आता तुम्ही सांगा 12,000 रुपये देते केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार 6,000 रुपये देते काय अजून शेतकरी किती म्हणजे काय दिलं पाहिजे तुम्ही सांगा की आता महिन्याला 1,000 रुपये पेन्शन चालू झाली शेतकऱ्यांसाठी बघा की महिना 1,000 रुपये भेटतात खात्यावर म्हणजे हाय म्हणजे अजून काय केलं म्हणजे असं म्हणते शरद पवारांनी ताकद लावली इथं नाही काय होत लावली तर काय होते लावली तर नाही काय होत बोला की काय म्हणताय नाही लावली तरी काय होत नाही असं म्हणते आम्ही हो मुख्य समजा कसं नाही काय होत नाही काय होत काम जो माणूस काम करत त्याच्या पाठीशी उभा असतात माणसं त्याच्यामुळे काय अडचण आहे गेल्या वेळेस कोण आलत निवडून तसं नाही का मला सांगता येईल गेल्या वेळेस खासदार केलं कोण निवडून आलत सरपंच आमच्या गावाला सरपंच खासदार कोण आहेत आपले खासदार कोण रणजित दादा रणजित निंबाळकर होय हो लय भारी काम करतोय ते होय सरपंच बी करतोय ते बी करतो होय कोण येईल निवडून आता हे बघा त्याचा महोत्सव आता मी काय सांगू मत द्यायचं काम आपलं येणार की तुम्ही शेतकरी सुखी आहे का आहे की होय काँग्रेसच्या काळात सुखी होता का भाजपच्या काळात आता बरं आहे बोलतो आता निवडणूक लागली लोकसभेची काय एकंदरीत कौल आहे जनतेचा जनतेचा कौल दादांचा रणजित दादा होय का कारण काम वगैरे व्यवस्थित करतात प्रत्येक प्रश्न मार्गी लावतात होय बर आता एवढं वातावरण बदललंय माड्यात लोकसभेतलं की पक्ष वगैरे फुटलेत नेते इकडून जे तिकडे गेलेत परिणाम होईल का तसा नाही एवढा परिणाम जाणवणार दादांचं सीट लागणार निश्चित होय कसं एकंदरीत फाईट होईल कशी फाईट होईल आता शरद पवारांनी ताकद लावली शरद पवारांनी लावली ताकद तरी काय माड्यात त्यांची नाही एवढी ताकद होय अभय जगताप आहेत लक्ष्मण हाके आहेत तिकडं महादेव जानकर आहेत संजीव निंबाळकर आहेत दादा लागणार निश्चितच होय मोहिते पाटील नाराज आहेत नाराज असले तरी होते परत कसं आहे आता लोकसभेचं निवडणुकीचं वातावरण काय चालू आहे वातावरण भाजप कसं काय रणजित दादाने कामच तसं केलेत या माडा मतदारसंघात एकदम चांगलं काम आहे त्यांचं नेतृत्व चांगलं आहे त्याच्यामुळे रणजित दादाच इकडे जोरात चालणार आहेत होय मोहिते पाटील नाराज आहेत मग नाराज असले तरी काय मोहिते पाटलांचं होय हा ते होतेच सरळ ते सरळ होते बरोबर काय बोलतो काय दिवसातच सरळ होते ते हा संजीव निंबाळकरांचं पण जरा काय नाही चालणार होय दादाच रणजित दादाच काय काम काय केली बरीच कामं रस्त्याची झालीत रेल्वेची झालीत आणि पाण्याची कामं बरीच झालेली आता इकडे MIDC त्यांनी मंजूर केलेली आहे लवकरच ती MIDC उभी राहते त्यामुळे माडा मतदारसंघात जोरदार त्यांचं या ठिकाणी वर्चस्व दिसून येते आता पवारांनी ताकद लावली इकडे पवारांनी ताकद लावली तर काय पवारांनी तिकडे बारामतीच त्यांचं पडलंय इकडे ताकद लावून पवार काय करतायत महादेव जानकर आहेत महादेव जानकर असं
महादेवकर काय नाही फरक पडणार महादेव जानकर सुद्धा. होय. त्यांच्या पुतण्यातून ह्यांच्यातच चाललंय ना काहीतरी हा. घडामोडी त्यांच्या पुतण्यात हेच चाललेलं सारखंच हे चाललंय. बरं. त्याच्यामुळे रणजितदादा इथं चांगले चालते. आता तिकडं अभय जगताप महादेव जानकर अजून नाव निश्चित नाही. रणजितदादाचं नाव निश्चित झालंय. काय परिस्थिती होईल? आता आम्ही पहिल्यापासून भाजपची माणसं आहे बरं. आणि आता आणखी कुणी उभं राहिलं तरी आमच्याला काय फरक पडत नाही. बरं. आमची ज्या पार्टी आहे ती पाहिजे आमच्या रणजितदादाला मतदान असतं ते आहे काहीच. बरं. बाकी काय विषयच नाही. आम्ही डोक्यातच बाकी दुसरं काय घेत नाही. होय. हा माऊली काय सांगचाल नितीन गडकरींनी हा रस्ता केलाय तुम्ही अनेक एकदम वर्ष भारी वापरले जात आहे. एकदम नितीन गडकरीचं भारी काम आहे आणि नितीन गडकरी चांगला माणूस आहे आणि चांगली कामं केली. फलटण मधून जाणारा पालखी महामार्ग आहे तो पूर्ण झालाय. पूर्ण झाला होता आलायच की आता पूर्ण आणि थोड्या दिवसात होईल पूर्ण सगळं. कशी एकंदरीत फाईट होईल माड्यात? माड्यात काय आता मला तर वाटतंय की बाबा पहिल्या नंबरवर आमचं सीट येणार निवडून. काय थोडंफार इकडे तिकडे मतदानाची टक्केवारी होईल पण सीटने आमचं निवडून येणार. होय 100%. 100%. मोहिते पाटील गट नाराज आहे म्हणतात. आता नाराज आहेत त्यांनी तसं काय कार्य केलं असेल तसं माणूस हे करते. होय. जसं कार्य असेल असंच माणूस मतदान करतं. होय. आता त्यांचं काय कटू कमी पडले असतील म्हणून आपलं नाराज असतील माणसं. आता त्यांच्याविषयी आपण बोलणं काय योग्य आहे का? बरं. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.